नामदेवराय सोबत ज्ञानोबराय सोबत ज्यावेळेस नामदेवराय तीर्थयात्रेसाठी निघाले त्यावेळेस पांडुरंगाच्या गाभाऱ्यात नामदेवराय उभे आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा तुमच्या सांगण्यावर मी ज्ञानोबराय सोबत तीर्थयात्रेसाठी चाललोय, पण मी तुम्हाला एक शब्द देतोय, कटेवरी कर नाही ज्या देवाचे नघे मी तयाचे दर्शन, ज्याचे कटेवर कर नाहीये अशा देवाचं मी दर्शन सुद्धा घेणार नाहीये. म्हणून परमार्थामध्ये एकनिष्ठता खूप महत्वाची आहे. लक्ष देऊन कीर्तन ऐका. दादा, मुस्लिम लोकांचा अल्लाह, मुस्लिम लोकांचा अल्लाह, मारवाडी लोकांचा सल्ला ना आपला हल्ला गोल्ला आपला ताळाच कळत नाही महाराज. आपला एक वार नाहीये, एक उपवास नाहीये. शास्त्राने फक्त तुम्हाला 2 उपवास करायला सांगितले, एक सोमवार सांगितलं आणि दुसरी एकादशी. एकादशी का करावी याच्यासाठी 9व्या स्कंदामध्ये अंबरीश राजाचं चरित्र आहे. मला वाटतं उद्याची एकादशीच आहे. उद्या काय एकादशी. अंबरीश राजाचं चरित्र 9व्या स्कंदामध्ये. सोमवार धरावा याच्यासाठी गाथ्यामध्ये तुकोबरायचं प्रमाण आहे, पण मंगळवार धरावा, बुधवार धरावा, शुक्रवार धरावा याच्यासाठी गाथ्यातही वर्णन नाही, ज्ञानेश्वरी सुद्धा वर्णन नाहीये. पण लोकांचं असं झालं, काही काही माता मावल्या महिन्यातून 25 उपवास करतात. किती उपवास करता माया हो तुम्ही? 25 उपवास करता आणि एकादशी दिवशी भाकरी खाता. काय फायदा आहे हो? गाढ वानशेत खाल्लं पाप ना पुण्य. शास्त्रानं जे सांगितलं ते जर केलं तरच त्याचं तुम्हाला काहीतरी फल भेटल, नाही तर मनोमार्गे गेला तो ते त्याची हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. मनानं केला परमार्थ हा माणसाला चुकीच्या दिशेने नेतो, म्हणून मनानं काहीच करायचं नाहीये. तुकोबराय सांगतात, बाबा एवढा अनमोल किमतीचा नरदे तुम्हाला प्राप्त झाला. मी तुम्हाला सांगतोय, सांगतो तुम्हासी बाजारे विठ्ठला, त्या पांडुरंगाला जीवनामध्ये आपलं सकारा का त्याच्याकडे सगळ्या गोष्टी ऐका. यशस्वी अवदार ज्ञान वैराग्य ऐश्वर हे साई गुणवरी वस्ती जे म्हणून तो उदार तू हरी ऐसी कीर्ती चराचरी अनंत हे थोरी गरजता ती पोवाडे. आणि तो हा देवाचाही देव बळिया माझा, त्याची सत्ता काय? गतीर वर्ता प्रभू साक्षी निवास शरणम स्रोत प्रभू प्रेल स्थानम निधानम बीज म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले जो जागा ते चाळीता. ठीक आहे महाराज, आणि जर तुम्ही त्याला जीवनामध्ये नाही आपलंसं केलं तर महाराज सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया. आणि एकदा वेळ गेली ना महाराज की मग परत सुरू होतं, पुनरपी मरणम पुनरपी जननम पुनरपी जननी जठरेश. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजिती, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. अरे आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडला. मी दररोज सांगतोय, माणूस जन अनमोल रे, मिट्टी में न खोल रे, अब तो मिला है फिर ना मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदे सापडलाय. मग इथं येऊन बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा महाराज सांगतात, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरी, करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन हरी, हा करा रे बापानो साधन हरीचे, करा रे बापानो साधन वयाची मर्यादा आहे. म्हणून तो तुकोबराने विचार करून शब्द वापरलाय. म्हातारा भाग्यवंत नाही म्हणले तुकोबराय, तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून जर वेळेत तुम्ही ह्या गोष्टी नाही केल्या तर महाराज सांगतात, नाही तरी गेला जन्म वाया. आणि देवाला सोडून जगातल्या कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करा, तुमच्या पदरात दुःखच पडणार आहे. अभंगाचं 2रं चरण. करिता भरभारी दुरावरी
दुरी दुरावसी दुरी. जेवढे आपण प्रयत्न करतो तेवढं आपल्या पदरात दुःख पडतंय. 1,00,000 खिशात आले ना की मनुष्य विचार करतो आपण आता 50,000चा फोन घेऊ, 25,000ची बायकोला काहीतरी दागिने करू. पण नशीब एवढं खराब असतं, 1,00,000 खिशात यायच्या अगोदर 1,50,000चं गड्डं पडलेलं असतं महाराज. म्हणून संसारात कोणत्याही गोष्टीचे प्रयत्न केले, अरे तुम्ही मीच केले असं नाहीये. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत नातू पण तोही तैसा. माझे गुरुजी मला नेहमी दररोज कीर्तनातून सांगतात, नेहमी मला सांगतात, पुरुषोत्तम संसाराचं गणित आतापर्यंत कोणाला सुटलं नाही, सोडवण्याच्या भानगडीत पडू नये. संसाराचं गणित म्हणजे केळीचं पान आहे माया हो. कशाचं पान आहे? संसार म्हणजे काय आहे माया हो? केळीचं पान. आणि ते केळीचं पान शिवण्यासाठी मी जर तुम्हाला सुई दिली आणि दोरा द्यायला सांगितलं, हे बघा ना, मला कीर्तन संपेपर्यंत केळीचं पान शिवून द्या. तुम्ही जसं जसं शिवायला जासाल ना माया हो, तसं तसं ते फाटतं. शिवता येत नाही बरं, अजिबात नाही, कधीच नाही शिवता येणार. महाराज सांगतात की बा दुःखाचे केने सुटले. ज्ञानोबरायची ओवी आहे, जे तर मरणाचे भले लोटले ते हे मृत्यू लोकीचे घडले हाट वेळ येणे. मृत्यू लोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुख निद्रा अंथरुण इंगळाच्या. संसाराचा विचार तुमचा माझं काय घेऊन बसले महाराज. राजा रावणा सारखा मोठा संसारी कोणी होईल का हो? एकट्या राजा रावणाला 80,000 बायका होत्या. किती? मी तो विचार करतो कसा सांभाळत असेल एवढ्या बायका तो. आपल्याला एक सांभाळता सांभाळता नाकी नव आले महाराज, बरोबर आहे का नाही? 80,000 बायका होत्या, 1,00,000 मुलं होते, 1,25,000 नातू होते. बरं झालं ते तुमच्या जिल्ह्यात जन्माला आला नाही रावण, नाही तर रावणच खासदार, मंडोदरी आमदार, इंद्रजीत जिल्हा परिषद अध्यक्ष. तुमचा कोणाचाच नंबर नसता लागला. एवढा मोठा राजा रावण होता आणि दशग्रंथी होता. 6 शास्त्र 4 वेद मुखतगत होते. रावणासारखा संस्कृतामध्ये तज्ञ कोणी नव्हता, रावणासारखा संगीतामध्ये तज्ञ कोणी नव्हता, आणि रावणासारखा भगवान शंकराचा भक्तही कोणी या विश्वात झाला नाहीये. मग एवढा मोठा राजा रावण, त्यानं सुद्धा संसारात प्रतिज्ञा केली होती की खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावील 2 आणि सोन्याला सुगंध आणेल 3. मग राजा रावणासारखा व्यक्ती जर संसारात अपूर्ण राहिला, आपल्यासारख्या 2-2, 4-4 एकरावाल्याने डोकं लावायचं नाहीये महाराज. संसाराचं गणित सुटलंच नाहीये. संसाराचं गणित जर सोडवायचं असेल तर एक मी तुम्हाला सांगतो, जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेने चाललंय 1, जे झालंय ते माझ्या पांडुरंगाच्या सत्तेने झालंय 2, आणि उद्या जे होणार आहे ते माझ्या भगवंताच्या सत्तेने होणार आहे 3. पण एवढी लोकांची अपेक्षा वाढली. आता तुम्ही एवढे बहुसंख्य लोक कीर्तनासाठी उपस्थित आहे. काही बिचारे पायी आलेले, बरोबर आहे का नाही? काही टू व्हीलर घेऊन आलेले, काही स्विफ्ट घेऊन आलेले, काही एर्टिका घेऊन आलेले, काही क्रिटा घेऊन आलेले, काही फॉर्च्युनर घेऊन आले, काही इंडिओर घेऊन आले. ज्याच्या त्याच्या ऐपतीनं ज्यानं त्यानं गाडी आणली. मग आता कीर्तन संपलं, जेवण झालं की जे टू व्हीलरवर चालणारे लोक आहे ना, त्यांनी फक्त माझी विनंती, तुम्ही पायी चालणारे लोकांकडे पहा. अरे आपण 10 मिनिटात घरी पोहोचणार, यांना अर्धा तास लागणार आहे. पण टू व्हीलरवाल्याला एवढी खाज असते, ते कधीच पायी चालणाऱ्याकडे पाहत नाही, ते स्विफ्टवाल्याकडे पाहतो. मग स्विफ्टवाल्यानं तरी किती आनंदात चाललं पाहिजेत. 1 लिटरमध्ये 25 किलोमीटर चालते ना महाराज, पण स्विफ्टवाल्याला दम निघत नाही संकेत, ते क्रिटावाल्याकडे पाहतो. क्रिटावाल्याला तरी कुठं दम आहे महाराज. क्रिटावाल्या आता 1 लिटरमध्ये 14-15 किलोमीटर चालते, पण क्रिटावाल्याला लय हाऊस. क्रिटावाला इनोवाल्याकडे पाहतं, इनोवाला फॉर्च्युनरवाल्याकडे पाहतं. आता फॉर्च्युनर तर सगळ्यात राजा गाडी ना, मग फॉर्च्युनरवाल्यानं तरी आनंदात गाडी चालवावं, ते इंडिओरवाल्याकडे पाहतं. बरं इंडिओरवाल्यानं थांबाव, ते सनरूफ काढून वरती विमानाकडे पाहतं. कसं जमल होताळा? अपेक्षा वाढली की दुःख वाढतं. काय वाढतं? अपेक्षा वाढली की दुःख वाढतं. अरे एक काळ, या कोरोनाच्या काळात आपण असं राहिलो की नुसतं एका नाईट पॅन्टवर टी शर्टवर 2 वर्ष काढले महाराज आपण. आपल्याला ना कपडे स्टार्च करायची गरज पडली ना, गाडी धुवायची गरज पडली ना, काहीच नाही, एकदम आनंदात राहिलो. म्हणून समयासी सादर व्हावे देव ठेविला, ठेविले आनंदे तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. अपेक्षा वाढली महाराज की माणसाचं दुःख. आणि नेमकं काय झालंय माहितीये का? आता नको ती अपेक्षा वाढलेली लोकांची. काय झाली? मला तर वाईट वाटतंय. प्रत्येकाला जीवनामध्ये कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय. व्यंकटेश काय व्हायचंय? कष्ट न करता श्रीमंत व्हायचंय आणि अभ्यास न करता ज्ञानी व्हायचंय लोकांना. हे जे केबीसी, हे जे शेअर मार्केटमध्ये लोक जे गेले ना महाराज, यात बाकीचे जाऊ दे, आमचे बावळे गेले ना, काही ना गाड्या विकून पैसे भरले हो शेअर मार्केटमध्ये. लटकते रे ना गेले महाराज. काही ना सोनं ठेवून महाराज पैसे भरले. जगात अशी कोणती बँक आहे बरं 1 लाखाचे 10,000 द्यायला? तुम्ही जेवण करता, तुम्हाला थोडी तरी अक्कल पाहिजे. रिझर्व्ह बँकेचा जर त्यांनी जर जो हे काढलाय JR की 6%, 6.5%, 7% तुम्हाला व्याजदर भेटल, तर तुम्ही 1 लाखाचे ज्या अर्थी तुम्हाला तो 10,000 देतोय, त्या अर्थी प्रत्येकानं समजून चाललं पाहिजे इथं काहीतरी गफलत आहे. पण लोकांना कमी दिवसात श्रीमंत व्हायचंय, बरोबर आहे का नाही?
कमी दिवसात श्रीमंत व्हायचं ना अभ्यास न करता ज्ञानी व्हायचं. त्याच्यामुळे या दोन गोष्टी कधीच शक्य नाही. विठाला विठाला विठ्ठला